जळगाव शहराचा विकास करण्यासाठी कुणाला तरी लीडरशिप घ्यावी लागेल असे मत माजी आमदार सुरेश जैन यांनी व्यक्त केलं आहे। पत्रकार परिषदेत ते बोलत होते। जळगाव शहरात तसेच जिल्ह्यात कधीकाळी आपलं वर्चस्व व राजकीय नेतृत्वाचा ठसा उमटवलेले माजी आमदार सुरेश जैन घरकुल घोटाळ्याच्या निकालानंतर माहिती देत असताना बोलत होते। पत्रकार परिषद आज SD सीड जी संस्था आहे ती विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक मदत शिक्षणाच्यासाठी मदत करते त्यांच्या पुढच्या शिक्षणाच्या संदर्भात त्या संदर्भातली पत्रकार परिषद होती। आणि प्रामुख्याने यावर्षी किती विद्यार्थ्यांना आम्ही शिष्यवृत्ती वाटतो आहोत तर यावर्षी साधारणतः मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 500 विद्यार्थ्यांना 5,000 पासून तर 25,000 रुपयेपर्यंत वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीजमध्ये जे शिक्षण घेत आहेत त्यांना आपण शिष्यवृत्ती वाटतो। त्या संदर्भात लोकांना माहिती व्हावी आणि पुढेसुद्धा जे 21 तारखेला शिक्षणतज्ज्ञ अनंतकुमार येत आहेत त्यांचे विचार ऐकण्याच्या संदर्भात, कारण तेही शिक्षणतज्ज्ञ आहेत आणि त्यांना पद्मश्री मिळालेली आहे, त्यांचे विचार ऐकण्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थिती द्यावी या संदर्भात ही सगळी पत्रकार परिषद होती। दादा, ज्यावेळेस आपण हॉस्पिटलला होता, घरकुल प्रकरणात आपल्यावर आरोप केलेला होता, त्यावेळेस सुद्धा देखील की अखंडपणे आपली जी शिष्यवृत्ती योजना आहे ही चालू राहिलेली आहे, ही अशीच सातत्याने चालू राहणार? हो, अशीच चालू राहणार। दादा, शहराचं वातावरण सध्या एकदमच राजकीय खराब दिसतंय। तुम्ही होता त्यावेळेस बराचसा विकास या ठिकाणी झालेला असं नागरिकांचं म्हणणं आहे। पुढच्या काळात कसं बघणार तुम्ही? नाही, आपण जेवढं काही विकास करायचा आपल्याला शक्य होतं ते आपण त्यावेळेस केलं। आताची परिस्थिती जसे तुम्ही चिंतेत आहात तसं मी एक निराश झालेला व्यक्ती बघतो आहे की आज हा शहर कुठे चाललं आहे हेच काही समजत नाही। 2001पर्यंत महाराष्ट्रात एक अव्वल दर्जाचं प्रॉस्परिंग सिटी म्हणवली जाणारी आज जळगाव कुठेतरी मागे पडलं आहे, आपल्या आजूबाजूचे तालुके पुढे गेले आहेत असं लोक म्हणतात आणि ते खरोखरच आपल्याला शोभादायक नाही ही वस्तुस्थिती आहे। याला जबाबदार कोण वाटतं आपल्या मते? आपण सगळेच आहोत, कारण आता शेवटी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपण आपले डेव्हलपमेंट करत असतो। ज्याला आपण निवडून देतो त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे आणि लोकांनीसुद्धा योग्य उमेदवार निवडून दिले पाहिजेत, असं दोघांचं यातलं भाग आहे असं मी मानतो। आणि त्या दृष्टीने पुढचे इलेक्शन ज्यावेळेस येतील त्यावेळेस योग्य लोक निवडून देणं आणि ते चांगली टीम आपण आपल्या या कॉर्पोरेशनच्यासाठी देणं हे आपली सुद्धा जबाबदारी आहे आणि ती आपण सगळे पूर्ण करण्याच्या संदर्भात प्रयत्न करू। कारण आता अनुभव आलेला आहे जे काही आहे तो। दादा, एकीकडे जर बघितलं तर राजकारण पूर्वीच्यापेक्षा आता खूप वेगळ्या पद्धतीनं आहे, प्रत्येकावर वैयक्तिक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, आपण कसं बघता याकडे? नाही, आरोप करण्यापेक्षा आपण काय करणार आहोत याच्यावर जास्त जोर द्यायला पाहिजे। मी नेहमी माझ्या संदर्भात त्यावेळेस बोलायचे मी काम करत असताना, पण मी कधी त्याची फिकर केली नाही। डेव्हलपमेंट करत राहायचं, लोकांना आवडलं तर ते आपल्याला पुढच्या इलेक्शनला निवडून देतील, नाही तर घरी बसवतील। आणि मला स्वतःला 9 वेळेस त्यांनी निवडून दिलं याचाच अर्थ मी असं समजतो की लोकांना आपण जे काही करत होतो ते बाय अँड लार्ज आवडत होतं आणि त्यामुळे 51% मतं आपल्याला मिळत होती। राजकीय पुढचं कसं असेल? आपण राजकीय याच्यात तर मी सांगितलं ना की मी तर आता काही राजकारणात भाग घेणार नाही आहे, मी काही उभंही राहणार नाही आहे आणि मला काही इंटरेस्टही नाही आहे। दादा, आपण 35 वर्षाहून अधिक राज्य केलेलं आहे आणि राजकारणामध्ये आपण दिग्गज आहात, सध्याच्या राजकीय नेत्यांना आपण काय सल्ला देणार? मी काय सल्ला देणार आहे ते जे मंत्री आहे विद्यमान जळगावचे? नाही, त्यांनी अजून चांगलं काम करावं। माझे तर मित्रच आहेत, गिरीशभाई मित्र आहे, गुलाबरावजी मित्र आहे, अनिल पाटील मित्र आहेत, सगळेच पक्षाचे लोक सुरुवातीपासून वेदर आय वॉज इन पॉवर ऑर नो सगळ्यांशी चांगले संबंध होते, आजही चांगले संबंध आहे।
आणि ज्या वेळेस ते भेटतात त्यावेळेस मी त्यांना सांगतच असतो की बाबा करा, सगळ्या जिल्ह्याचं चांगलं भरभराट आणण्याच्यासाठी जे काही शक्य असेल ते करा. दादा एका पक्षाचे 2 पक्ष झालेले, जसं राष्ट्रवादी 2 गट झाले, शिवसेना 2 गट झाले. त्यावेळेस तुम्ही शिवसेनेमध्ये होतात. दादा आताचं राजकारण तेव्हाच राजकारण नेमकं काय फार फार फरक आहे. कसं म्हणजे बघतो दादा, काय वाटतं तुम्हाला आता? नाही, आज दोघं पक्षांचं नुकसान होत आहे त्याच्यात. राष्ट्रवादीमध्येही नुकसान होणार आणि शिवसेनेमध्येही नुकसान, कारण 2 हे झाले गट झाल्यामुळे कार्यकर्तेही डिवाईड झालेत आणि लोकही संभ्रमात आहेत की काय करायचं काय नाही. दादा गेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये बाजार समिती असेल, इतर निवडणुका असतील, त्यामध्ये ठाकरे गटही आपला फोटो वापरतोय आणि शिंदे गटही आपला फोटो वापरतो. नेमकं काय आहे? काही नाही, माझा सगळ्यांचे चांगले संबंध आहे ते वापरतात. आता आपण काय बोलणार ते लावतात, आपण नाही सांगितलं तरी ते लावतात. पण दादा तुम्ही पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की जळगाव शहराच्या विकासासाठी श्रीकृष्ण येणार. नेमका हा श्रीकृष्ण कोणता असेल आणि तुम्हाला काय वाटतं? म्हणजे नाही, आज तर काही माझ्यासमोर नाव नाही आहे, त्यामुळे मी पॉझिटिव्हली तसं सांगू शकत नाही. फक्त एक आशावादी माणूस या नात्याने ते मी उल्लेख करतोय. ज्या पद्धतीने तुम्ही आशावादी आहात त्या पद्धतीने जळगावकर पण तुमच्याकडे आशावादी नजरेने पाहत आहेत. विकास कामासाठी ती पदोपदी तुमचं नाव काढता आहेत. नाही, त्यांना तुम्ही काय सांगणार? नाही, मी त्यांचा ऋणी आहे, सदैव ऋणी राहील. त्यांनी माझ्याकडनं जे काही अपेक्षा ठेवल्या आहेत त्याचं माझ्याहून जेवढं शक्य होतं तेवढं मी 45 वर्ष त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला आणि पुढेही माझ्याहून जेवढं शक्य असेल त्यांना सहकार्य करण्याच्यासाठी जे काही शक्य असेल ते करेल. दादा मध्यंतरी तुम्ही अशोक जैनांचं नाव घेतलं होतं काही पुढे. पण त्यावेळेस मी बोललो, परंतु तेही त्यांच्या ग्रुपमध्ये भाऊंच्या वेळेसच मी बोललो होतो. पण भाऊंनीच त्यावेळेस सांगितलं की मला माझ्या कंपनीच्यासाठीच मला माझी मुलं कमी पडतात, त्यामुळे मी काही कोणाला राजकारणात देऊ शकतो असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं. मी एक माझी इच्छा व्यक्त केली होती. आजही तो अशोक आपलं जे